सूर्यवंशी सर. सूर्यवंशी सरांच्या आठवणी म्हणजे अतिशय आठवणी मनापासून बोलण्यासारख्या वाटतात. 1990 साली माझी अपॉइंटमेंट झाली सिम्बायसिस कॉलेजमध्ये. 90-91 सालची अपॉइंटमेंट. स्टाफ रूममध्ये एंट्री करतानाच भीती वाटत होती. गेलो स्टाफ रूममध्ये गेले मी. इतर स्टाफ मेंबर बसले होते. एक 4-6 स्टाफ मेंबर होते. त्यामध्ये एक गृहस्थ बसले होते. वाचन करत होते. पेपरचं वाचन चालू होतं, पण लक्ष नव्हतं. तर त्यामुळे आता नवीन असताना आपण कसं कोणाबरोबर बोलायची ही एक मनामध्ये भीती होती. थोड्याच वेळात जे सर बसले होते, पेपर वाचत होते, त्यांनी त्यांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित केलं आणि मला प्रश्न विचारला की नाव काय, नवीन जॉईन झालात का? मी सांगितलं हो, मी नवीन जॉईन झाले. कुठल्या विषयासाठी वगैरे त्यांनी मला विचारलं. विषय वगैरे सांगितला. बरं, त्यानंतर मग पुन्हा बेल वाजली. बेल झाल्यानंतर पुन्हा स्टाफ नवीन आला स्टाफ रूममध्ये. जुना स्टाफ बसलेला पुन्हा वर्गावरती गेला. असं चालू झालं. मग त्यानंतर जे सिनियर होते तिथे त्यांनी मला येऊन माझी ओळख सर्वांना करून दिली आणि त्यामध्ये सर बसलेले असताना मला विचारलं की कुठे शिक्षण झालं? तर मी सांगितलं पुण्यातच शिक्षण झालं. अरे वा, त्यांना आनंद वाटला की पुण्यात शिक्षण झालं. त्याच्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये वगैरे. सरांना ऑफ असल्यामुळे सर तिथे बसून होते, माझ्याबरोबर बोलत होते. एक 15 मिनिटं मी माझी ओळख करून दिली सरांना. त्यानंतर जिथे माझं लेक्चर होतं तिथे मला जाण्यास सांगितलं त्यांनी की इथून असं जा वगैरे वगैरे. त्या मॅडमने सांगितल्यानंतर मी वर्गात जाण्याचा प्रयत्न केला. शिपायाची मदत घेतली. वर्गात जाऊन लेक्चर दिलं. मुलं अटेंड करतायत की नाही, पहिलंच लेक्चर असल्यामुळे दडपण होतं. तर वर्गामध्ये लेक्चर दिल्यानंतर 20-25 मिनिटामध्येच मी वर्गातून बाहेर आले. पण मी समाधानाने बाहेर आले. आल्यानंतर बघितलं तर स्टाफ रूममध्ये पुन्हा स्टाफ रूम भरलेला होता. शिक्षक बसले होते. सरही मला तिथे दिसले. तर मला सरांबरोबर पहिल्यांदाच बोलताना फार आपलेपणा वाटला होता. त्यामुळे मी सरांकडे बघितलं. सर म्हणाले झालं का लेक्चर? म्हटलं हो सर, आत्ताच झालं लेक्चर. कसं वाटलं? म्हटलं चांगलं वाटलं सर. पण मनातनं भीती तर वाटली होती, ते काही मी सरांना सांगितली नाही. त्यानंतर मग असं पुन्हा लेक्चर सुरू झाले. पुन्हा 2:30 वाजले. बेल झाली. आम्ही सगळे टीचर स्टाफ रूममध्ये आलो. मग स्टाफ रूममध्ये आल्यानंतर सगळे पटपट एकमेकांशी बोलायला लागले वगैरे वगैरे. ओळख करून दिली त्यांनी. मी नवीन होते स्टाफमध्ये. माझी ओळख करून दिली. मग सरांनी ओळख करून दिली माझी इतरांना आणि त्याप्रमाणे मग इतरांनाही कळू लागलं की आपल्या स्टाफमध्ये ही विजया, त्यावेळी माझं आडनाव कांबळे होतं, विजया कांबळे ही कॉमर्स या विषयासाठी आलेली आहे. मग असं करता करता दुसरा दिवस उलटला, तिसरा दिवस उलटला. एकमेकांची ओळख होऊ लागली, मैत्री जमू लागली. काही लेडीज स्टाफ होत्या, काही जेंट्स होत्या आणि तशी मग आमची ओळख होत गेली. त्यामध्ये सर मात्र सर्व नवीन. आम्ही जे एक हिंदीचे स्वतः ते सर होते, पण एक पार्ट टाईम शिक्षक आले होते, त्यांची सुद्धा सरांनी ओळख करून दिली सगळ्यांना. सर ओळख करून देत होते कारण सर तिथे सिनियर होते. तसे पाहता एक बेलसरे मॅडम होत्या आणि आपले सरही होते सिनियर. तर त्यामुळे ते आणि सर्वांची काळजी घेणारे सर होते. त्यामुळे ते ओळख करून देत होते. एकमेकांशी सहवास म्हणजे संवाद कसे वाढतील ते बघत होते. त्यानंतर मग असे आठवड्याच्या मागे आठवडा गेला आणि आम्ही पुढे जाऊ लागलो. त्यानंतर एक 2-3 महिन्यामध्ये आला 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टची तयारी. मग पुन्हा 15 ऑगस्टच्या तयारीची काय तयारी करायची. मग त्यामध्ये आम्हाला दिली होती अशी ॲक्टिव्हिटी की जयोस्तुते हे गाणं ज्युनियर कॉलेज स्टाफने सादर करायचं आणि आम्ही त्यावेळी होस्ट होतो. तर मग आता आमची प्रॅक्टिस तर घ्यायला पाहिजे ना. तर आमच्याकडे एक सर होते, ते गायनाचे अगदी माहीर होते. त्यांना माहीत होतं की गाताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे वगैरे. मग आमच्या ठराविक लोकांची निवड केली आणि निवड केल्यानंतर ती प्रॅक्टिसला सुरुवात झाली. 2:30 नंतर प्रॅक्टिस करायची का किती वाजता प्रॅक्टिस करायची याची मीटिंग झाली आम्हा सर्व स्टाफची आणि मग त्या प्रॅक्टिसला आम्ही बसू लागलो. मग कोणाचा आवाज चांगला आहे, कोण मध्ये उभं राहणार, कोण साईडला उभं राहणार, कोण सुरुवात करणार, कोण मध्यावर येणार, ही सगळं आमचं प्लॅनिंग झालं. त्याप्रमाणे आम्ही ते जयोस्तुते हे गाणं आम्ही सादर केलं आणि त्यामध्ये सर्वांनी अतिशय मनाने सहभाग घेतला आणि म्हणजे अजूनही डोळ्यासमोर आठवतंय की प्रॅक्टिससाठी कशी धावपळ करायचो, लेक्चर्स कसे मुलांना अटेंड करण्यासाठी कशा ॲडजस्टमेंट करायचो. आणि मग त्या प्रॅक्टिस नंतर आम्ही ते सादर केलेलं गीत सर्वांना इतकं आवडलं की छान ज्युनियर कॉलेज स्टाफने छान केलं. पण अजूनही आम्ही एकमेकांना जयोस्तुते असं म्हणालो की आम्हाला त्या गाण्याची आठवण होते की आपण काय काय धावपळ केली होती आणि कसं ॲडजस्ट केलं होतं. थोडं सांगा. आणि त्यानंतर मग काय झालं, पुन्हा मग अशी ओळख वाढून गेली. सगळे स्टाफ मेंबर आम्ही एकत्र आलो, एकमेकांच्या जीवाभावाचे मित्र होऊ लागलो. त्यानंतर आम्ही छोटी मोठी पिकनिक अटेंड केली.
पिकनिक अटेंड केली आम्ही, पण अरेंज केली सरांनी. आयडिया होती सरांची आयडिया होती की आपण असं असं पिकनिकला जाऊयात, या ठिकाणी पिकनिकला जाऊयात, इतके जण जाऊयात, सगळी जबाबदारी आपण एकमेकांना डिस्ट्रीब्यूट करूयात आणि एवढं कॉन्ट्रीब्युशन देऊयात, असं सगळं अरेंज केल्यानंतर आता पिकनिकला जायचं तर कारने जायचं. आता त्यावेळी तर कार्स जास्त कोणाकडे नव्हत्या. सरांची एक कार होती, आणखी एक आमची लेडीज स्टाफ होती, त्यांच्याकडे एक मॅडमकडे कार होती. मग चला 6-7 जण जायचं तर या 2 कार आपल्याला बस झाले. सर तर अगदी तयार असायचे. आम्ही जाऊन सरांच्या कारमध्ये बसायचो. सर आपल्याला जायचंय ना? हो चला, किती ऍडजस्ट होतात, घ्या बसून तुम्ही इथे. आम्हाला लगेच बसून घ्यायचे. मग पिकनिकला जायचो, तिथे एन्जॉय करायचो, खायचो प्यायचो, भरपूर हसायचो, भरपूर एन्जॉय करून अगदी रिफ्रेश होऊन आम्ही घरी येत असो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी आमचं फ्लॅग होस्टिंग झालं कॉलेजमध्ये की आमचं एक प्रोग्राम ठरलेला असायचा. कोणाच्या तरी घरी जाणं किंवा जवळच्या ठिकाणी फक्त 1-2-3 तास जाऊन पिकनिक अटेंड करून पिकनिक एन्जॉय करून येणं, हे अगदी आमचं ठरलेलंच काम असायचं आणि आम्ही ते आनंदाने करायचो. त्यानंतर नवीन स्टाफ परत जॉईन झाला, परत नवीन स्टाफची ओळख झाली. असं होत महिन्यामागून वर्षामागून पुढे काही दिवस, परत महिने, परत वर्ष, असेच चालू राहिले. त्यानंतर आता 90-91 साली मी जॉईन झाल्यानंतर 94 सालापर्यंत आमचं चाललेलं होतं ओळख दांडगी झाली सगळ्यांची. सगळं लेडीज स्टाफ, जेंट्स स्टाफ, आम्ही सगळे एकत्र आलो, एक फॅमिली सारखे राहू लागलो. कोणाच्याही घरी काही प्रॉब्लेम आला तर सगळे धावत पळत जायचो, त्यांना मदत करायचो, त्यांच्याशी बोलायचो. काही दुःख झाले जाऊनही दुःख वाटून घ्यायचो. या पद्धतीने आमचा चालला होता स्टाफ मेंबरचा कार्यक्रम. आणि एक स्टाफ आमची एक फॅमिली झाली होती. आम्ही कधी असं म्हणजे भासवलं नाही एकमेकांना की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो फेस आपण एकट्यानेच करायचा. सर प्रत्येक वेळी आमचे एक कर्ता पुरुष असायचा. म्हणजे सगळंच काही प्रत्येक जण सरांबरोबर डिस्कस करायचं. स्टाफ रूम मध्ये बसलं की सरांच्या जवळ जाऊन बसलं ना की सरांना कळायचं की हिला काहीतरी मला सांगायचं. की लगेच सर विचारत काय बरं, काय झालं, असं झालं तसं झालं. मग त्यात घाबरायची गरज नाही. बिलकुल घाबरायची नाही. म्हणजे जे काही धाडस, जे काही हिम्मत, जे काही आपल्याला वक्तृत्व, की जे काही कुठलाही प्रोग्राम अटेंड करणं, अरेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरांचा पाठिंबा हा सदैव सगळ्यांना असायचा. तिथे असं काही नसायचं की आता हा नवीन आलेला आहे आपण कसं लक्ष द्यायचं, जुन्या स्टाफकडेच लक्ष द्यायचं, असं नाही. नवीन स्टाफ मेंबरला पहिल्यांदा एनकरेज करायला आपले सूर्यवंशी सर हे पहिल्यांदा असायचे. प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे असं आमचं सगळ्या स्टाफचं मत असायचं. आणि असं करत 94 साल एंडपर्यंत आलं. तोपर्यंत माझ्या नोकरीला सुद्धा 4-1 वर्ष पूर्ण झाले होते. आणि त्या 4-1 वर्ष झाले होते, मी अनमॅरिड होते, त्यामुळे लोक सुचवत होते मला काही स्थळ, की इकडे घरचे सुद्धा स्थळ पाहत होते. तर ते पाहत असताना मला 1-2दा सरांनी पण विचारलं की काय तुझ्या इच्छा काय आहेत बरं, तुझ्या सांग अपेक्षा काय आहेत मुलाबद्दल. तर मी म्हटलं राहू द्या हो सर, नंतर आपण पाहूयात नंतर, म्हणजे माझं असं चालायचं त्यांच्याशी बोलणं. तर मग नंतर एकदा सरांनी अगदी मला विचारलंच की तू विजया आता जाऊ द्या, नंतर बघू, नंतर असं करू नको, सांग तू काय तुझी अपेक्षा आहे. तर मी सरांना सांगितलं की सर माझी एकच इच्छा आहे की निर्व्यसनी मुलगा असावा. निर्व्यसनी मुलगा असला तर मला असं पुढे जायला योग्य वाटेल, निर्णय द्यायला मला योग्य वाटेल. तर सरांनी विचार केला आणि सरांनी मला गायकवाड सरांचं स्थळ एक 4 दिवसांनी सुचवलं. बघ बाई, आपल्याकडे गायकवाड सर जे आहेत ते निर्व्यसनी आहेत आणि अतिशय सभ्य मुलगा आहे, बघ याचा विचार कर आणि नंतर मला उत्तर दे. मग मी ठीक आहे म्हटलं सर, मी देते उत्तर, घरच्या लोकांनाही सांगते, विचारते आणि उत्तर देते. असं करण्यामध्ये सरांनी सांगितल्यावर मी एखादा महिना लावला असेल, विचार केला अगदी, आणि सरांना एकदा भेटून सांगितलं की हो सर, तुम्ही मला असं विचारत होता ते मला ठीक वाटतं, योग्य वाटतं, पण मला पूर्ण खात्री पाहिजे आणि सगळी माहिती तुम्ही काढणार ना त्यांची, कारण आमच्यासाठी गायकवाड सर हे नवीन होते. जरी स्टाफ मेंबर असले तरी पण ते नवीन होते. त्यांच्या फॅमिलीबद्दल आम्हाला तेवढी माहिती काही नव्हती. मग सरांनी पूर्ण माहिती गोळा करून सगळं काय, आणि संजय गायकवाड सर आमच्याही परिचयाचे होते, आम्ही स्टाफ रूममध्ये बसत होतो, बोलत होतो एकमेकांना, सर मॅडम वगैरे. तर त्यामुळे मग तसं ते जुळून येऊ लागलं. मग सर जुळून येऊ लागल्यानंतर सरांनी माहिती दिल्यानंतर सरांच्या घरी गेले, गायकवाड सरांच्या, त्यांच्या आईबरोबर, भावाबरोबर बोलले आणि हे सगळी माझी माहिती दिली, त्यांची माहिती गोळा केली, सगळी काय पूर्ण खातर जमा केल्यानंतर सरांनी सांगितलं की ठीक आहे, आपण म्हणजे पुढे जायला काही हरकत नाही. आणि आम्ही एक 4 चौघांमध्ये चौकशी केल्यानंतर आम्हालाही तसं वाटलं आणि असं आमचं हे जुळून आलं की जे सरांनी त्याला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत सर अगदी मोठ्या भावासारखे माझ्या मागे उभे राहिले
आणि म्हणजे न विसरण्यासारख्या गोष्टी आहे. मी आता बोलते हे फार कमी बोलते, त्या वेळेला काय काय आपण अनुभवलं ते वेगळंच होतं. त्यावेळी गोखले नगर हे आमचं ठिकाण असायचं. आमचं म्हणजे माझं, सरांचं आणि वहिनी होत्या, तर त्यांचं ठिकाण असायचं. तिथे आम्ही बोलायचो. मग कसं झालं, मग काय झालं, मग पुढे काय करायचं, मग काय खरेदी करायची, कधी खरेदी करायची, कधी आपल्याला हे म्हणजे साखरपुडा धरायचा वगैरे वगैरे सगळ्या काय डेट्स. मग तशी माझी बहीण, माझे घरचे असे त्यांच्याबरोबर बोलणं व्हायचं. त्यावेळी मग बोलणं झाल्यानंतर ठराविक डेट्स ठरल्या, सगळं काय झालं. आणि मग सरांना विचारलं की सर आता डेट कुठली धरायची. तसं पाहता आमच्याकडे, आम्ही बौद्ध समाजाचे असल्यामुळे आमच्याकडे अशी म्हणजे ही डेट असायला पाहिजे, ती डेट असायला पाहिजे, मुहूर्त असायला पाहिजे, असं नाही पाहत. तर त्यामुळे सर म्हणाले 2 ऑक्टोबर चांगली डेट आहे, 2 ऑक्टोबरला सुट्टी असते, बरीच आपल्या जवळची माणसं येऊ शकतील लग्नाला. असं करून आमची 2 ऑक्टोबर 95 साल हे डेट ठरली लग्नाची. आणि धूमधडाक्यात लग्न अगदी व्यवस्थित झालं. सर, मॅडम म्हणजे वहिनी आणि बाकी सगळी इतर मंडळी, स्टाफ मेंबर्स, एकूण एक स्टाफ मेंबर्स अगदी झाडून आले आणि एन्जॉय केलं. आम्हालाही फार आनंद झाला आणि मग तो दिवस पार पडला. मग त्यानंतर पुन्हा दिवस, महिने, वर्ष असे लोटत राहिले. आम्ही शिकवत राहिलो. आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे आमचे आनंदाचे दिवस असायचे आणि आम्ही वेळ मिळायचा आम्हाला दुपारचा एन्जॉय करायला. मग असं होत पुढे वर्ष गेले. मग त्यानंतर मग काही जबाबदाऱ्या वाढल्या, कॉलेजच्याही वाढल्या, घरच्याही वाढल्या. त्यामुळे कॉलेजमध्ये जे भेटायचो आम्ही तेवढंच भेटायचो. मी गोखले नगरला काही येणं होत नसे नंतर, पण लग्नाच्या वेळी मात्र रेग्युलर माझं बोलणं चालणं चालायचं. तर त्यामुळे गोखले नगरला जाणं थोडं थांबलं, पण कॉलेजमध्ये आम्ही भेटून बोलत होतो. आहे त्या स्वभावाने राहिले. सरांनी शेवटपर्यंत जे धाडस आणि जी हिंमत दिली ना, ती मी न विसरणारी हिंमत होती, की कधी घाबरायचं नाही, कधी मागे सरायचं नाही. आपलं बरोबर असेल तर आपण पुढेच जायला पाहिजे आणि आपण ठणकावून सांगायला पाहिजे की हे तुमचं चुकतंय, माझं चुकत नाही. माझं चुकत असेल तर मी 10 वेळेला माफी मागेल, पण माझं चुकत नसेल तर मी पुढे जायला थांबणार नाही. हे अगदी त्यांनी एकदम खात्रीने आणि मोठ्या आवाजात, त्यांचं तर वेगळाच आवाज वगैरे होता, आत्ता सुद्धा डोळ्यासमोर राहतो उभं माझ्या. आणि असं होत मग मला मुलगी झाली. मग मुलीचं कौतुक, मग मुलीचे लाड, मग मुलीला भेटायला, असं खूप खूप छान असं चाललं होतं. मग हळूहळू सर म्हणजे सेवानिवृत्त होणार अशी सगळी आमच्या स्टाफ रूममध्ये. मग सर कधी होणार सेवानिवृत्त, मग या डेटला होणार आहे, असं होणार आहे. आला शेवटी तो दिवस, आला तो महिना, तो दिवस. आणि मग पुन्हा सेवानिवृत्तीचा पूर्ण कार्यक्रम झाला, बोलणं चालणं झालं आणि सर सेवानिवृत्त झाले. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटायला जायला लागलो घरी केव्हा तरी. ते पण केव्हा तरी कॉलेजला यायला लागले. कॉलेजला येऊन स्टाफ रूममध्ये आमच्या गप्पा टप्पा व्हायच्या, सगळ्यांबरोबर बोलायचं. पण आम्हाला एक खूप आधार वाटायचा की सर आले म्हणजे, सूर्यवंशी सर आले म्हणजे आम्हाला फार आनंद वाटायचा. एकमेकांना बातमी द्यायचो वर्गामध्ये पण, सर बैठे या, सर आए है, असं सांगायचं आम्ही. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं ना तर काही लोक आम्ही हिंदीमध्येच बोलायचो सर, कारण सर हिंदीचे सर होते. तर असं असायचं. तर आम्ही असं बोलता सरांबरोबर गप्पा मारता एकदा सर म्हणाले की आपण जाऊयात कुठे वैशालीला वगैरे खायला. तर आम्ही ठरवलं की हो जाऊयात. आम्ही 5-6 जणच गेलो, कारण बाकीच्यांचे लेक्चर संपले तर ते गेले. मग तिथे बसून पुन्हा गप्पा, पुन्हा खाणं, पुन्हा पूर्वीचेच दिवस आठवले. जरी सर सेवानिवृत्त झाले होते तरी पण त्यांच्यामधला जो जोश होता, त्यांच्यामध्ये जी ताकद होती वागायची, बोलायची, अरेंज करायची, ती दिसून येत होती. मग पुन्हा आमचे दिवस टीचिंगमध्ये, सरांच्या घरी. मग हळूहळू अशा कानावर गोष्टी येऊ लागल्या की सरांना थोडं बरं नाही आहे, सरांना थोडं ॲडमिट केलं आहे, सरांना ही ट्रीटमेंट केली, सरांचं असं आहे तसं आहे, असं कानावर येऊ लागलं. मग मध्ये जाऊन भेटू लागले मी त्यांना कधीतरी, मग गप्पा मारू लागले. मग आता मी जाण्यापूर्वी गेले होते 6 महिन्याआधी. त्यावेळी मला आवर्जून सांगितलं पुढल्या वेळी येताना संजयला घेऊन ये. संजयला म्हणजे गायकवाड सरांना, संजयला घेऊन ये बरं का. मी म्हटले हो सर, मी घेऊन येईल संजयला. आणि मग तसे 4-6 महिने गेले. पण मला ऑगस्टमध्ये सर गेले त्याच्या आधी 2-3 दिवस मला इतकी मनामध्ये अशी उत्सुकता लागली होती ना की सरांना भेटायला जायला पाहिजे, अशी माझ्या मनात हुरहुर लागली होती की का नाही जाते आपण, सरांना भेटायला जायला पाहिजे. तर तसं मी संजय सरांना पण सांगितलं की आपण सरांना भेटून येऊयात. आणि अचानक आम्ही 6 तारखेला भेटायला गेलो. मला वाटतं ऑगस्टला, 6 ऑगस्टला भेटायला गेलो सरांना. सर होते आतमध्ये घरामध्ये झोपून. तर मी वहिनींना विचारलं आहे का सरांना बरं, म्हणे हो आहे बरं, झोपलेत बहुतेक. मग त्यांचा केअरटेकर म्हणून मुलगा अमोल होता वाटतं, तर त्याला सांगितलं की उठलेत का, जागे आहेत का बघ जरा. तर सर जागे होते बहुतेक. तर उठून यायला त्यांना तेवढं जमत नव्हतं बहुतेक.
तर सर ते म्हणाले की आतमध्येच बोलवतात सर. मग आतमध्ये गेल्यानंतर सरांच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसला की भेटायला आली आहे विजया म्हणून. कारण विजयाबद्दल खूप त्यांना असा हक्क, विजयाबद्दल खूप त्यांना असं वाटायचं की आपली एक बहीण, आपली एक जवळची कलिग, आपली एक शुभचिंतक आणि आपली एक काही कुठलेही निर्णय घेताना माझ्याकडे येऊन मला विचारूनच पुढे जाणारी मुलगी असं. तर मग मी आणि गायकवाड सर आम्ही गेलो आतमध्ये, भेटलो. सरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, सरांच्या चेहरा फ्रेश झाला होता. सर असे घडघड बोलत नव्हते, पण चेहऱ्यावरनं कळत होतं की त्यांना बोलायचं आपल्याबरोबर, आनंद वाटतो त्यांना. असं आम्ही इथे. मग मला म्हटले फक्त बस. मग त्यांच्या कॉटवर बसायला सांगितलं, मी बसले पटकनी. तर मग मी विचारलं कसं आहे, तुम्ही जेवण कमी केलं आहे, नका कमी करू, जेवणाशिवाय आपल्याला कसं काय असं तसं. आमच्या गप्पा टप्पा झाल्या, थोडं बसलो आम्ही 1-1.5 तास. आणि त्याच्यानंतर मग सरांना जेवायचा आग्रह केला. सर म्हणाले नंतर घेतो, एवढं सांगितलं त्यांनी, नंतर घेतो. पडू का जरा, मी मला विचारलं. म्हटलं हो सर पडा तुम्ही थोडा वेळ, आम्ही थोड्या वेळाने निघू म्हणून. मग थोड्या वेळाने आम्ही निघालो, त्यांना विचारून वगैरे निघालो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग 2-3 दिवसात आम्हाला अशीच बातमी कळाली. त्यामुळे आम्ही खूप म्हणजे मनाला लागलं, नर्वस झालो, फार आठवणी दाटून आल्या. सरांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये सुरू केल्या. सरांनी टीचर्स डेच्या दिवशी कधी सुना टीचर्स डे जाऊ दिला नाही आहे. टीचर्सचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, एक कार्यक्रम घेतला पाहिजे, विद्यार्थ्यांना टीचर्सबद्दल एक रिस्पेक्ट असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातनं हे दर्शवायला पाहिजे. याकरिता सरांनी टीचर्स डे सेलिब्रेशनसुद्धा घेतलं, हिंदी दिवस सेलिब्रेशनसुद्धा घेतलेलं आहे. हिंदी दिवसासाठी हिंदीमध्ये जे विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवतात, हिंदी भाषिक आहेत, त्यांना पार्टिसिपेट करायला सांगितलं. त्यांचं हिंदी आम्हाला सगळ्यांना ऐकवलं, इतर विद्यार्थ्यांनाही ऐकवलं. त्यामुळे तो हिंदी दिवसही अतिशय गाजत असेल. त्याचबरोबर सरांनी हिंदी निबंध स्पर्धा, हिंदी वाचन स्पर्धा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या होत्या. तर त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी खुश होत असे, कारण त्यांना काहीतरी छोटं मोठं तरी बक्षीस सर हे देत असे. आणि ज्यावेळी हिंदी स्पर्धा होत आहेत असं कळालं, त्यावेळी सिनियर कॉलेजचेही काही स्टाफ मेंबर आवर्जून ते स्पर्धा अटेंड करायला येत असे. त्याचबरोबर सर हे डिसिप्लिन कमिटीमध्ये होते. म्हणजे कॉलेजचं डिसिप्लिन, ज्युनियर कॉलेजचं डिसिप्लिन त्यांच्याकडे हाती होतं. ते डिसिप्लिन करतेवेळी स्टाफ रूमपासून वर्गातून इथून तिथून बघत असे की व्यवस्थित चाललंय ना, मुलांचं टीचिंग जे चाललेलं आहे शिक्षकांकडनं व्यवस्थित होतं, ते मुलं अटेंड करतायत ना, का मागच्या बेंचवरची मुलं गप्पा करतायत किंवा काय. त्यांना रागवण्याचं सर अतिशय व्यवस्थित शिस्त लावण्याचं योग्य पद्धतीने करत असे. त्याचबरोबर सर हे एक्झाम कमिटीमध्ये पण होते, एक्झाम कमिटीचे इन्चार्ज होते. एक्झाम कमिटीचे इन्चार्ज असल्यामुळे डिसिप्लिन कशी लावावी, जे कोणी सुपरवायझर आहेत ते वेळेत येत आहेत ना, वेळेत वर्गात जात आहेत ना, वेळेत कॉपी करतायत का मुलं, त्यांना दाबतायत ना, रागवतायत ना किंवा नाही, हे त्यांचा राऊंड असायचा. आणि त्यांना जर जाणवलं की वारंवार हे घडतंय, या वर्गातच घडतंय, या सुपरवायझर्सच कडनं घडतंय, तर ते अगदी सरळ तोंडावर बोलायला कमी करत नसे. सरांचा हा स्वभाव होता. सर मागून कधी बोललेले नाहीयेत, पाठीमागून किंवा नंतर तिसऱ्याकडे बोलणार असं नाही. जे काय आहे ते समोरासमोर बोलायचे, जे काय आहे ते समोरासमोर मी कसं बरोबर बोलतोय ते सांगण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. तर त्याचं एक मला अतिशय लक्षात राहण्यासारखे विषय आहे. नमस्कार. आज खरं तर रमेश नारायण सूर्यवंशी, प्राध्यापक रमेश नारायण सूर्यवंशी यांच्याबद्दल काही जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी डॉक्टर विजयाने बरेचशा पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आणि त्यानंतर मी डॉक्टर संजय गायकवाड हा त्यांचा एक विद्यार्थी म्हणा, त्यांचा एक कलिग म्हणा, आणि ते आमचे एक आदर्श असे व्यक्तिमत्व या समाजात घडून गेलेले आहे. अत्यंत सिनियर पर्सनॅलिटी, परंतु ज्या वयाच्या गटामध्ये ते बसतील त्या वयाच्या गटासारखेच ते नेहमी वागत असे. आणि एक त्यांचा एक दरारा त्या सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट आणि संस्थेमध्ये होता, जेणेकरून त्यांचा एक ज्युनियरचे टीचर्स असो किंवा सिनियर टीचर्स असो, एक मोठा असा आधारस्तंभ या ठिकाणी होता. त्याची जाणीव आज सगळ्यांना जाणवेल आणि यापुढेही जाणवेल. अनेक कार्य त्यांनी सिम्बायोसिसच्या संस्थेसाठी केले आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. अनेक त्यांची धडपड ही एखाद्या तरुणाला लाजवणारी होती. अत्यंत धाडसी नेतृत्व, खंबीर नेतृत्व. आणि आत्ताच विजया मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपलं म्हणणं जर खरं असेल तर देव आला तरी त्याला घाबरायचं नाही, ही सरांची एक विशिष्ट अशी शैली होती.
आणि अनेक संघटना, विविध राजकीय संघटना, तसेच शिक्षकेतर संघटना, शिक्षक संघटना, शिक्षक इतर संघटनेमध्ये क्लास 4ची संघटना असो, क्लास 2ची असो, क्लास 1ची असो, अतिशय दांडगा असा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही, याचं खरोखरी दुःख आणि खंत वाटतेय. अत्यंत प्रभावी असे व्यक्तिमत्व. पुणे विद्यापीठातील काळ त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने घालवला, यात काही शंका नाही. अत्यंत खालच्या स्तरापासून ते कुलगुरूपर्यंत त्यांचे व्यावसायिक आणि शैक्षणिक असे संबंध होते. ते अत्यंत मोठी व्यक्ती या महाविद्यालयात लाभली, ही खरोखरीच या महाविद्यालयाचं देखील भाग्य होतं. ते सुरुवातीच्या काळात हे पुणे विद्यापीठामध्ये ग्रंथपाल म्हणून म्हणजेच लायब्ररीयन म्हणून होते. नंतर त्यांची नेमणूक ही सिम्बायोसिस संस्थेत झाली व त्याचबरोबर डॉक्टर मुजुमदार सरांबरोबर त्यांनी अत्यंत चांगले दिवस असे घालवलेले होते. आणि अत्यंत सुरुवातीच्या काळात त्यांचे संबंध देखील मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री त्या काळातले होते, त्यांच्याशी देखील जवळची संबंध होती. कोणाच्याही अडीअडचणीला कुठलाही दिवस रात्र न पाहता अत्यंत खंबीरपणे उभे राहणे, त्या व्यक्तीला धीर देणे आणि समाजापुढे त्याच्या घरगुती घरची अडचण असो किंवा शैक्षणिक अडचण असो ते सोडवण्याचे कार्य अत्यंत धडाडीने सूर्यवंशी सर करत होते. एक मी फिजिकल डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी असताना किंवा शारीरिक शिक्षण शिक्षक असताना त्यांनी अत्यंत असे मोलाचे कार्य केल्याचे आम्हाला जाणवते. नेहमी आम्ही सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर डिसिप्लिन कमिटीमध्ये असायचो, पण एक ठराविक गोष्ट ही ठराविक पद्धतीनेच झाली पाहिजे ह्याच्यावर त्यांचा भर असायचा. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही त्यांच्याबरोबर तो वेळ घालवला, याचं खरोखरी आज आम्हाला आवर्जून असे आठवण येते. आणि असा मनुष्य या संस्थेला, शिक्षण क्षेत्रातील विविध कार्यांना, विविध संघटनेला लाभला. त्यांचं कार्य हे अत्यंत महान होतं. कारण सुरुवातीच्या काळात देखील त्यांनी बरेच वर्ष, तसे आमच्याला बरेचसे सिनियर असणार म्हणून आत्ताच गायकवाड मॅडमने सांगितल्याप्रमाणे आमच्या लग्नात देखील त्यांचा सिंहाचा वाटा होता. मी पण काही बोलायला तयार नव्हतो, पण सरांनी पुढाकार घेऊन अत्यंत योग्य असं आमचं अरेंज केले आणि दोन्ही पाहुण्यांना संतुष्ट होईल असं वातावरण निर्मिती केली आणि आमचा विवाह त्यांनीच संपन्न केला. आज देखील आम्ही त्यांची आठवण काढतो. एखाद्या घरातल्या पितृतुल्य आणि ऋषीतुल्य असे व्यक्तिमत्व त्यांचे या समाजात लाभलेले. अनेक असंख्य लोकांना मदत त्यांनी केलेली आहे. अडचणीच्या काळात देखील ते खंबीरपणे एखाद्या चट्टानाप्रमाणे, एखाद्या सिंहाप्रमाणे उभे राहायचे. याबद्दल सरांची मी 2 शब्दात एवढंच सांगेल की सर हे, सरांची मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती महान होती आणि एखाद्या वाघाप्रमाणे, सिंहाप्रमाणे डरकाळी फोडणारे एकच व्यक्तिमत्व ते म्हणजे श्री रमेशजी सूर्यवंशी सर यांना मी विनम्र अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण माझ्या भावना ज्या थोड्याच वेळात कव्हर करता येईल, जेवढं आठवेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि एक सुंदर असं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. मी देवाला एवढंच सांगेल की अशा लोकांना आणखी थोडंसं जीवन आणि आयुष्य दिलं तर समाजातील इतर लोकांना देखील त्याचा फायदा होईल. आणि कसं कणखर राहावं माणसाने, वेळ प्रसंगी अडलेल्या अतिशय कठीण क्षणी कसं सामोरे जावं, धैर्य कसं वाढवावं आणि निष्ठा ही त्यांची कामाबद्दलची होती, यात काही शंकाच नाही, दुमत नाही. आता कॉलेजच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आम्ही फिजिकल डायरेक्टर असल्यामुळे विविध स्पर्धा, विविध खेळ हे कॉलेजच्या मैदानाच्या बाहेर इतर महाविद्यालयामध्ये अनेक वेळा आणि गेले 30, 31, 32 वर्ष त्यांच्याबरोबर कार्य करत असताना असं जाणवलं की अनेक वेळा स्पर्धा एका ठिकाणी 4-5 ठिकाणी स्पर्धा चालू असायच्या आणि त्यावेळी एकटाच फिजिकल डायरेक्टर प्रत्येक ठिकाणी त्यावेळी उपलब्ध होऊ शकत नाही. पण काही ठिकाणी जर काही अडचण आली तर सर मात्र अतिशय कमी वेळात की मी एखादा लेक्चरर आहे किंवा टीचर आहे त्याचा विचार न करता ते नक्कीच त्या ठिकाणी मदतीला धावून यायचे. काही वेडेवाकडे प्रसंग निर्माण झाले असतील तर ते सोडवण्याचे देखील एक कार्य ते अत्यंत धडाडीने करत असे. त्यामुळे आमच्यातलाच एक क्रीडा शिक्षक किंवा एक फिजिकल डायरेक्टर असल्यासारखं त्यांचं वागणं आणि कर्तृत्व होतं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला
मी थोडक्यात आधीच सांगितलं होतं की कुठल्याही व्यक्तीमध्ये कुठल्याही एज ग्रुपमध्ये ते एक विशिष्ट अशा प्रमाणे ते घुलून जायचे आणि त्यामुळे ते एखादं पेय पिताना जेवढं सहजतेने आपण पितो तसं सूर्यवंशी सर त्या व्यक्तीच्या बरोबर इतकं घुळून मिळून जायचे, घरातल्या व्यक्तीसारखं त्यांचं वागणं बोलणं आणि त्यामुळे एक आधार आणि एक चांगलं असं व्यक्तिमत्व आपल्यात नाही. खरोखरी आज आम्हाला पुन्हा त्यांची आठवण फार प्रकर्षाने जाणवते आणि असंच व्यक्तिमत्व सर्वत्र यापुढेही लाभो अशीच मी देवाजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद.